कॉमिक्स कथा नदीच्या कथा भाग 2 नर्मदा. तारका हा एक भयंकर असुर होता, ज्याला तिन्ही जग घाबरत होते. त्याला 3 महत्वाकांक्षी पुत्र होते. एकदा ते तिघे जण आपसात काहीतरी बोलत होते. आपण आपल्या वडिलांपेक्षा अधिक सामर्थ्यवान बनले पाहिजे. ते कसे शक्य होईल? ब्रह्मदेवाची प्रार्थना करूया, ते आपल्याला नक्की मदत करतील. त्यानंतर त्या 3 भावांनी अनेक वर्षे सखोल ध्यानात स्वतःला झोकून दिले. शेवटी ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. तुमचे डोळे उघडा, तुम्हाला काय हवे आहे? हे ब्रह्मा, आम्हाला संपूर्ण विश्वात श्रेष्ठ व्हायचे आहे. आम्ही कधीही मारले जाणार नाही असे आम्हाला आश्वासन द्या. मी तुम्हाला असे वरदान देऊ शकत नाही, कारण जे काही निर्माण झाले आहे ते केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणारच आहे. अशा स्थितीत आमच्यापैकी प्रत्येकाला राज्य करण्यासाठी एक शहर द्या. एक सोन्याचा, दुसरा चांदीचा आणि तिसरा लोखंडाचा. ते नेहमीसाठी आकाशात तरंगत राहणे आवश्यक आहे. त्यांनी एका क्षणासाठी थांबू नये. काही क्षणांसाठी ते एकमेकांशी संरेखित झाल्यावर 1000 वर्षात फक्त एकदाच नष्ट होऊ शकतात. म्हणून ते व्हावे. आम्ही खरोखर अजिंक्य आहोत. आमचे शहरे संरेखित झालेल्या काही क्षणात कोणीही आम्हाला मारण्यास सक्षम होणार नाही. आपण आता आपल्या वडिलांपेक्षा मोठे आहोत, हो ना? घमेंड आणि दुष्टतेने भरलेल्या तिन्ही भावांनी जगात अराजकता निर्माण केली. कैलास पर्वतावर तारकासुराच्या पुत्रांना थांबवण्याची गरज आहे. तूच आमची एकमेव आशा आहेस शिवा. मी त्यांच्या अत्याचाराचा अंत करीन. त्यांच्या सामर्थ्याने ब्रह्मा आणि विष्णू यांनी दैवी शस्त्रे निर्माण केली. धनुष्याच्या बरोबरीने वापरला जाणारा हा अग्नी टिपलेला बाण निश्चितपणे लक्ष्याला छेदेल. हे धनुष्य घ्या. इंद्रलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक, स्वर्ग, पृथ्वी आणि त्याखालील जग. शिवाने शस्त्रे स्वीकारली आणि योग्य क्षणाची वाट पाहिली. जेव्हा 3 शहरे एका ओळीत एकत्र आली, त्याने तो ज्वलंत बाण सोडून दिला. 3 शहरे जळून राख झाली. तारकाच्या मुलांचा शेवटी अंत झाला. राख थंड झाल्यावर शिवाने काही घेतले आणि 3 शहरांच्या दहनाचे प्रतीक असलेल्या त्याच्या कपाळावर 3 रेषा लावल्या. शिवाच्या उपासकांनी राखेच्या या 3 ओळींना पवित्र प्रतीक मानले आहे. जळत्या बाणाने शिवाच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण केली होती. ते थंड करण्यासाठी तो स्वतः तिथेच ध्यानात बसला. उष्णता इतकी जबरदस्त होती की घाम त्याच्या शरीरातून ओतला गेला आणि त्याच्या पायावर एक पूल तयार झाला. शिवाच्या ऊर्जेने भरलेल्या तलावाने एका चिमुरडीला जन्म दिला. तो माझा पिता असावा, ज्याने मला निर्माण केले. ती शिवाच्या शेजारी बसली आणि त्याच्यासोबत ध्यानात सामील झाली. खूप दिवसांनी एक सभ्य मूल, तरीही अशा दृढ निश्चयाने बसलेले. नर्मदा, डोळे उघड. नमस्कार बाबा. नर्मदा जिथे जन्मली ती जागा अमरकंटक म्हणून ओळखली जाते. दुधाच्या महासागराच्या मंथनातून उत्पन्न होणाऱ्या विषाला प्राशन करणाऱ्या सनातन शिवाच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. नाजूक, निश्चित किंवा सौम्य. अमरकंटक मध्य प्रदेशात पश्चिम घाटातील मैकाली पर्वतांमध्ये वसलेले आहे. या प्रदेशाचा राजा मेकेल हा शिवभक्त होता. शिवाने त्याला बोलावले. राजा मेकेल, मी माझी मुलगी नर्मदा हिची जबाबदारी तुमच्यावर सोपवतो. तिला चांगले वाढवा. हा माझ्यासाठी एक सन्मान असेल प्रभू. नर्मदा मोठी झाल्यावर तिच्या वडिलांना खूप आनंद मिळाला. बघा बाबा, या लहान पक्षाचा पंख बरा झाला आहे. ते उडण्यासाठी तयार आहे. माझ्या मुली, तू तिची चांगली काळजी घेतली आहेस. एक दिवस जमिनीच्या प्रथेनुसार राज्यात दवंडी देण्यात आली. ऐका हो ऐका. राजा मेकेल नर्मदा राजकुमारीसाठी वर शोधत आहे. कोणीही तरुण जो राजाला एखादे असे फूल आणून देईल जे राजकन्येच्या सौंदर्यापेक्षा जास्त सुंदर असेल, तो तिचा वर असेल. सर्व जमीन ओलांडून काही तरुण सर्वात सुंदर फुले घेऊन आले, पण नाही, पुरेसे चांगले नाही. राजा त्या सर्वांमुळे दुःखी होता. त्यानंतर, नमस्कार हे राजा, मी सोनभद्र आहे आणि मी हे गुलबकावलीचे फूल आणलेले आहे. हे एक दुर्मिळ सौंदर्य आहे आणि आजार बरे करण्यासाठी देखील वापरले जाते. सोनभद्र, तुम्ही नर्मदासाठी उत्तम वर असल्याचे सिद्ध केले आहे. लग्नाची तयारी सुरू होऊ द्या. राजा, सन्मान माझा आहे. ही बातमी नर्मदेपर्यंत पोहोचली तेव्हा मला आश्चर्य वाटते की सोनभद्र हा कशा प्रकारचा माणूस आहे. मी कसे शोधू?
तिने तिच्या परिचर जोहिलाला बोलावले. जोहिला, मला लग्नाआधी घराबाहेर जाण्यास किंवा सोनभद्राला भेटण्यास मनाई आहे. तो एक दयाळू आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे की नाही याचा तू शोध घेऊ शकतेस का? जशी तुमची इच्छा राजकुमारी नर्मदा. खूप छान. हे माझे कपडे घाला, लवकरच परत या, मी तुमची वाट पाहत आहे. जोहिला सोनभद्राची चौकशी करायला निघाली. तो जिथे थांबला होता त्या ठिकाणी ती पोहोचली. माफ करा, तुम्हाला सोनभद्रा माहीत आहे का? राजा मेकेलच्या मुलीशी लग्न करणार आहे तो. मी सोनभद्रा आहे. किती सुंदर. मी आहे आणि तुम्ही आहात. आपण स्वतः राजकुमारी असणे आवश्यक आहे. आहे, होय. चल नर्मदा, मी तुला आजूबाजूची जागा दाखवतो. जोहिलाने तिची खरी ओळख उघड केली नाही. दरम्यान बरेच दिवस झाले. जोहिला अजून का परतली नाही? मला तिला शोधले पाहिजे. सोनभद्राच्या महालात पोहोचल्यावर नर्मदा जोहिलाला शोधण्यासाठी निघाली. मी खूप आनंदी आहे. आपल्या लग्नाचा दिवस जवळ येत आहे नर्मदा. हो. जोहिला, तू माझा विश्वासघात कसा करू शकतेस? जोहिला, ती नर्मदा राजकुमारी आहे. जोहिलाचे खोटे काही वेळातच उघड झाले. मला माफ करा राजकुमारी. क्षमा करण्यासाठी खूप उशीर झाला आहे. मी यापुढे येथे राहणे सहन करू शकत नाही. त्यानंतर नर्मदाने शिवाची प्रार्थना केली. बाबा, मला पाण्याकडे परत येऊ द्या. ज्या घटकातून मी जन्माला आले आहे, मला या ठिकाणाहून वाहणाऱ्या नदीत वळवा. शिवाने तिची इच्छा पूर्ण केली. नर्मदा नदी अमरकंटक येथून वाहते, जिथे तिचा जन्म झाला, अरबी समुद्रात. दुःखी सोनभद्रानेही शिवाची प्रार्थना केली. परमेश्वरा, मी न्यायात एक गंभीर चूक केली आहे. नर्मदाप्रमाणे मीही नदीत जाऊ शकेन असे अनुदान द्या. त्याची इच्छाही मंजूर झाली. सोनभद्रा किंवा सोन नदी अमरकंटकमधून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून वाहते आणि शेवटी तिची दुसरी सर्वात मोठी उपनदी म्हणून गंगेत सामील होते. जोहिला तिच्या कृत्यांसाठी स्वतःला दोषी मानून तिलाही नदीत रूपांतर करण्याची विनंती करते. ही नदी मध्य प्रदेशात आहे. इतर भारतीय नद्यांप्रमाणे तिची पूजा केली जात नाही, कारण ती अविश्वासू होती. नर्मदा ही पवित्र नदी मानली जाते. यात्रेकरू नदीच्या परिक्रमा किंवा परिक्रमामध्ये भाग घेतात. ते भरूच, गुजरात येथून चालत जिथे नदी कांबेच्या आखाताला मिळते तिथून अमरकंटकपर्यंत जातात, जिथे तिचा उगम होतो. या प्रवासाला 3 वर्षे 3 महिने आणि 13 दिवस लागतील. अनेक शिवमंदिरे, ओंकारेश्वर, महेश्वर आणि सिद्धेश्वर मंदिरांसह त्याच्या मार्गावर वसलेली आहेत. नदीच्या पात्रातील खडे शिवलिंगाच्या आकारात असावेत. त्यांना बाणलिंग म्हणतात. जेव्हा भक्त हे खडे उचलतात तेव्हा ते म्हणतात, नर्मदा के कंकर उत्ते शंकर. म्हणजे नर्मदेचा प्रत्येक खडा हे स्वतः शिवाचे रूप आहे. तिच्या उत्साही प्रवाहासाठी नर्मदाला रेवा, चपळ म्हणून देखील ओळखले जाते. नदीची दणदणीत गर्दी ही राजकन्येची व्यथित रड असल्याचे मानले जाते. शिवाचे सर्वात महत्त्वाचे प्रतीक. आध्यात्मिक नेता आदिशंकराला नर्मदेच्या तीरावर आपल्या गुरु गोविंद पदाची भेट झाली असावी. कथा अशी आहे की शंकराने नदीला खूप जोरात वाहू नये म्हणून विनंती केली. त्यामुळे तो आपल्या गुरुला भेटू शकला. नर्मदाने मान्य केले आणि 2 महान मनांच्या भेटीची साक्षीदार झाली. नर्मदाकडे साड्यांचा भव्य संग्रह असल्याचे मानले जाते. तिला त्या सर्वांना मागे सोडून जावे लागल्याने जेव्हा ती नदीत गेली तेव्हा लोक नदीला साडी अर्पण करतात. ते साडी पाण्यात बुडवतात. ती नर्मदेसाठी घालण्याची खूण म्हणून. ते नंतर वाळवले जाते आणि धर्मादाय म्हणून दिले जाते. नर्मदेच्या काठावर विविध प्रकारच्या जीवसृष्टी असलेल्या विस्तृत वनांचे घर आहे. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातून वाहते आणि या प्रदेशातील अनेक समुदायांसाठी जीवनदायी आहे.